माइंडसेट बदला, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. आणि सर्वात महत्वाचं, जे माझे सर्व व्हिडिओ लेक्चर पण तसेच बाबा, टाइमपास मी करत नाही. जे कामाचं आहे ते शिकवतो, छान शिकवतो. सुखी राहा. हे सर्व आपले महाराष्ट्रातले इंजिनियर भावी मुलं मुली, तुम्ही सारे हो, तुम्हीच, तुमचं स्वागत आहे सेकंड सेमिस्टर इंजिनिअरिंगच्या. एक सेम झालंय आणि आता आयुष्याची आपल्या स्वतःची स्वाभिमानाच्या नोकरीसाठी फक्त 5 सेमिस्टर पुढचे काढायचे आपल्याला. आणि त्यातलं सेकंड सेमिस्टर, ज्यामध्ये या सर्व ब्रँचेसला डिप्लोमाच्या तुम्ही स्क्रीनवर वाचू शकतात. सर्वच ब्रँच आहे बाबा डिप्लोमाच्या इंजिनिअरिंगच्या. आणि त्या ब्रँचेसला जो कॉमन सब्जेक्ट आहे त्याबद्दल आपण आता बोलणार आहोत, तो म्हणजे आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स, ज्याचा कोड आहे 312301. हे पाठ नाही करायचंय बाबा आपल्याला. हा हा आणि हा कोणत्या स्कीमचा आहे बाबा? के स्कीमचा. ऑफकोर्स तुम्हाला सर्वांना माहिती. थोडाफार बदल आहे मागच्या स्कीम मध्ये आणि या स्कीमच्या M2 मध्ये. अगोदर ते M3 होता, आता M3चं मटेरियल सर्व M2 टाकून दिलंय. हरकत नाही, जे असेल ते बघूया आपण. आज आपण याचा सिलेबस सर्व पाहून घेऊ, स्ट्रॅटेजी काय असायला हवी, कसा अप्रोच असायला हवा. आणि या अप्लाइड मॅथमॅटिक्सलाच आपण लाडाने म्हणतो M2. ओके. उद्यापासून, उद्या आहे 6 डिसेंबर, उद्या आपले डेमो लेक्चर सुरू होतील. सर्वांनी बघा, युट्यूबवरही राहतील एक, बाकीचे सर्व ऍपवर राहतील. ऍपला 7 तारखेला, 7 डिसेंबर पासून रेग्युलर रेग्युलर सर्व क्लासेस माझे सुरू होत आहे. भरपूर काही बाबा, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे त्याला जॉईन व्हा, डिस्क्रिप्शनला टेलिग्रामची लिंक आहे त्याला जॉईन होऊ शकता. मला मेसेज करा, ऍप डाउनलोड करून ठेवा. त्यात भरपूर काही मटेरियल पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. काही डेमो लेक्चर त्याच्यातही फ्री राहणार आहे परवापासून, 7 तारखेपासून. आणि फक्त M2 मी शिकवत नाही, तर मेकॅनिकल, सिव्हिल, मेकॅट्रॉनिक्स, प्रोडक्शन, मेटलर्जी, ते ऑटोमोबाईल ज्या रिलेटेड ब्रँचेस आहे यांच्या, त्यांचे सुद्धा इतर सब्जेक्ट घेतो. फक्त इलेक्ट्रिकलचे सब्जेक्ट, इलेक्ट्रॉनिक्सचे हे माझे मित्र घेतात, त्यांचे लेक्चर आपल्याला राहील. तुम्ही नक्की त्याचा लाभ घ्या आणि बघा ते कसे शिकवतात, तेही अफलातूनच आहेत. आणि तुमचं प्रेम असंच आमच्यावर राहू द्या. ठीक आहे, बघा तुम्ही. आणि सांगायचं एक, चला ठीक आहे, जाऊ द्या, ते नंतर सांगतो, आधी सिलेबस पाहू. ओके, बघा, पहिलं युनिट आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन. आपले जे पाच पाच युनिट आहे आपल्याला, त्यातलं पहिलं युनिट आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन. ओके. इनडेफिनाइट इंटिग्रेशनचे 4 सब टॉपिक आहेत आपल्या स्टडीला. आणि बघा, सिलेबस कायम प्रत्येक सब्जेक्टचा, जो कोणता सब्जेक्ट तुम्ही फर्स्ट इयर पासून ते लास्ट इयर, थर्ड इयर पर्यंत, 6व्या सेम पर्यंत करणार, नेहमी सिलेबसची कॉपी आपल्याकडे असायलाच हवी. ठीक आहे. तुम्ही त्यानुसारच अभ्यास करायचा, कारण की सिलेबसच्या बाहेर आपले क्वेश्चन जात नाही. आता हा जो कॉलम आहे ना बाबा, हा म्हणजे तुम्ही काय लर्न करायला हवं त्याबद्दल दिलेला राहतो. आणि महत्वाचा कॉलम राहता फर्स्ट. हा महत्वाचा आहे. इथं जे लिहिलेलं राहतं ना बघा, लर्निंग आउटकम, म्हणजे जे एक्झामला कशा काय क्वेश्चन यायला हवेत. उगाच सटरफटर काही पण अभ्यास नाही करत बसायचा. ज्या ज्या गोष्टींवर क्वेश्चन विचारणार आहेत ना, त्या पहिल्या कॉलमला दिलेला राहतो. हा म्हणजे त्या चॅप्टरचा सिलेबस, हे शिकायचं बाबा, आणि त्यातल्या कोणत्या गोष्टीवर क्वेश्चन येतील ते इकडे दिलेलं राहतं. असं प्रत्येक सब्जेक्ट आहे तुमचा. आता सी प्रोग्रामिंग असू द्यात, का FEE, का मेकॅनिक्स, जो कोणता असेल तो. तर फर्स्ट युनिट मध्ये हे 4 गोष्टी आहेत. आता इंटिग्रेशनची एक खासियत आहे बाबा, तुम्ही मागच्या सेमला डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित केलं असेल तर इंटिग्रेशन छान छान तुम्हाला खूप सुंदर असे रिझल्ट देईल. अन्यथा थोडंसं प्रॉब्लेम आहे. थोडंसंच आहे, मी थोडंच म्हटलं, जास्त तर नाही म्हटलंय. थोडंसं का, कारण की सुरुवातीला थोडं लोड घ्यावं लागेल. हा, झिरो टू हिरो बनवण्यासाठी माझे रेग्युलर क्लासेस आहेत बाबा, पाहून घ्या तुम्ही. परवापासून लॉन्च होतील 7 डिसेंबरला. आणि तुम्ही बघा, नक्की बघा. त्याच्यात मी अक्षरशः, ज्याला 5वीचं पण येत नाही ना बाबा, गुणाकार भागाकार, तो कशा हायलाइट केलंय, कसं काय अप्रोच कसा असायला हवा, विचार असंच का करायचा, प्रॉब्लेम तसा का करू नये, तसंच का करावं, आणखी काय, याच्यावर असे संपूर्ण हे केले. आणि फक्त पहिल्याच युनिटला, या इनडेफिनाइटलाच मी 450+ प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले. आणि ते पण असे तसे नाही बाबा, पूर्ण क्वालिटी आहे. क्वेश्चन बँक पण आहे ती. 7 डिसेंबरला, परवाच आपल्या ऍपवर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल राहील. तुम्ही ती क्वेश्चन बँक बघा, त्यातील सर्व सॉल्व्ह राहतील. आणि हे युनिट एकदम परफेक्ट केलं. ह्या युनिटला करायला तुम्हाला, समजा आता खूपच कच्चं डेरिव्हेटिव्ह केलंच नाही, याला करायला तुम्हाला 1 महिना लागला, जास्तीत जास्त 1 महिना बोलतो मी आजपासून. तर हे पुढचं आहे ना, तुम्हाला मी सांगतो, अक्षरशः म्हणजे 5 ते 6 दिवसात होऊन जाईल. 5 ते 6 दिवसात होईल, इतकं भारी. आता माझी शिकवण्याची मेथड तशी आहे बाबा, मला दरवर्षी 14 वर्षापासून M2 शिकवतोय. मुलांनी ऍप सांगितलेलं आहे. मागच्या वर्षी 7 मुलं माझे महाराष्ट्रात पहिले आलेले ऑफलाईन बॅचचे, त्याचे फोटोही टाकेल आता वेबसाईटवर, पाहून घ्यायचं तुम्ही.
तर 5 ते 6 दिवसात हे सेकंड युनिट होऊन जातं. इतकं छान जर तुम्ही हे पक्क केलं तर. ठीक आहे. आता बघा तुम्हाला मी सांगतो M1 चं फक्त डेरिव्हेटिव्ह नाही बाबा. हे बघा पार्शियल फ्रॅक्शन क्लिअरली मेन्शन आहे. पार्शियल फ्रॅक्शन 4 मार्कला एक सम येतोच. काय उगाच आयएमपी द्या, आयएमपी द्या, आयएमपी द्या. बाबा दिसतंय ना पार्शियल फ्रॅक्शन म्हटलं येणारच आहे. आता हा जो इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम आहे ना 80 टू 90% त्याचा जो पार्ट आहे तो ऍज इट इज पार्शियल फ्रॅक्शनचा कॉपी करायचा आहे आणि 10 टू 20% इंटिग्रेशनचा येतो. थोडंफार त्याच्या सबस्टिट्यूशनचा येतं नंतर इंटिग्रेशनचा अप्रोच आहे. ठीक आहे. आज आपण सिलेबस डिस्कस करतोय त्याबद्दल मी जास्त आता सांगणार नाही. ते नंतर बघू. आणि डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये काही टाईप आहे 8 मार्क अतिशय छान देऊन जातात. ते माझा एकदम सुंदर टॉपिक आहे तो 2 ते 3 तासात तुमचा होऊन जाईल. 8 मार्कचा इतकं भारी त्याच्यात. आपला फंडाच तसा आहे बाबा. धनुष सारखा फंडा ऐसा वैसा नाही. हे पुढचे 3 युनिट डिफरन्शियल युनिट, डिफरन्शियल इक्वेशन त्याच्या नावातच आहे डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शियल इक्वेशन हे कॉम्बो आहे. डेरिव्हेटिव्ह पहिले 3 टॉपिक ऑर्डर डिग्री वगैरे एवढं डेरिव्हेटिव्ह आहे आणि नंतरच्या याच्यात हे जे एक्झॅक्ट डिफरन्शियल आहे यामध्ये एक वेगळ्या प्रकारची डेरिव्हेटिव्ह येते. त्याला असं लिहितो आपण जसं डी बाय डी एक्स होता याला असा लेटर आहे. याला म्हणतात डॅबा. शब्दच तसा आहे डॅबा. मीने बनवलाय तो आहेच तसा. छान टॉपिक आहे. प्रत्येकावर क्वेश्चन फिक्स आहे इथं दिलेल्या टॉपिकवर. असा हा कॉम्बो आहे बाबा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन. अगोदरचं इंटिग्रेशन तर आहेच. आता हे जे पहिले 3 युनिट आहे हे एकमेकांशी कनेक्टेड आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह केलेलं बाबा मागच्या सेमिस्टरचं मग हे आणि हे तिघं अगदी व्यवस्थित समजतील आणि ते तिघं एकमेकांशी लिंक आहे. ते केलं तर ते दुसरं समजेल, दुसरं केलं तर तिसरं समजेल. आता 4th आणि 5th युनिट यांचा याच्याशी काही संबंध नाही. फक्त एक मेथड अशी आहे न्यूटन रॅप्सन याच्यामध्येच डेरिव्हेटिव्ह लागते. ठीक आहे. भली मोठी आहे. 6 मार्कचा त्याच्या न्यूमेरिकल येतो. 6चा किंवा 4चा फिक्स म्हणजे फिक्स. न्यूटन रॅप्सन मेथड याच्यातच फक्त डेरिव्हेटिव्ह लागते. इंटिग्रेशन नाही. बाकी हे सर्व छान मेथड आहे पण टाइम कन्झ्युमिंग आहे. टाइम तर खूप लागतो. मग ते इट डिपेंड्स ऑन युअर स्पीड. यांच्यामध्ये वेळ कमी लागतो पहिल्या 3 युनिटमध्ये. मग तिथं बुद्धीची शक्ती जास्त लागते. आणि 5वं युनिट आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. हे तर आपला 3 मेथड आहे. तिघांचे 3 फॉर्म्युले आणि थोडं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. आपला एक फॉर्मॅट तयार केला, प्रॅक्टिस केली चांगली तर झाले बाबा त्याच्यात पण उस्ताद. हे हक्काचे मार्क राहतात. कठीण काहीच नाही. एखादा म्हणलं सर कठीण आहे का M2? बाबा कठीण काहीच नाही. मी एमटेक झालेलो आहे. कठीण आहे का? कठीण हे आपलं माइंडसेट राहतं. आपण जर मानून घेतलं कठीण आहे तर कठीण आहे. कम्प्युटर ब्रँच एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की नाही यार सी प्रोग्रामिंग कठीण आहे मग कठीणच वाटेल ना बाबा. मग तू कोडिंग कसं काय करशील? तिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं काय शिकशील? अशा छोट्या छोट्या गोष्टीत घाबरला तर एखादा मेकॅनिकल सिव्हिलचा विद्यार्थी त्याला जर ते अप्लाइड सायन्सचं पहिलं युनिट स्ट्रेस स्ट्रेन तेच कठीण वाटायला लागलं. अरे बाबा त्याच्यावर तर आयुष्य आहे तुझं पुढचं सर्व. तुला ते अकॅडमिक नाही तुझं जॉब पण पैसे गलेगठ्ठ पगाराची नोकरी सुद्धा त्याच्यावरच मिळणार आहे. आणि त्यालाच कठीण मानून बसले तर चालणार नाही. माइंडसेट बदला, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा आणि सर्वात महत्वाचं ज्या चुका मागच्या सेमला केल्या त्या आता करू नका. आता सुरुवातीपासून करा. हा M1 नाहीये इथं मॅट्रिक्स आहे, इथं स्टॅटिस्टिक्स आहे, शेवटच्या 5-10 दिवसात होऊन जाईल. नो बाबा ऐसा नाही भाई. आणि आणखी तुमचे तर ब्रँचेस सब्जेक्टही वाढले. सर माझ्या परीने मी सर्व सब्जेक्ट घेणार आहे. मला जे जे येतं ते चांगल्या प्रकारे. आता तुम्ही तुमचं बघा. तुम्हाला आमच्या क्लासमध्ये कोर्समध्ये कोणते कोणते सब्जेक्ट घ्यायचे सर्वांचे डेमो लेक्चर एन्जॉय करा. अप्लाइड सायन्स बघा, मेकॅनिक्स बघा. तुम्हीच सांगणार की नाही वी वॉन्ट धनुष सर. बघा ठीक आहे. हे MSBT ने दिलेलं आहे बरं का. हे मीने दिलेलं आहे. हे 5 युनिट तेच आहे आणि कोणत्या युनिटला किती मार्क आहे इकडे शेवटच्या कॉलम मध्ये लिहिले. ऑफकोर्स मार्क्स किती पैकी आउट ऑफ 70. इथं लिहिलंच आहे म्हणा. हे बघा. तर पहिलं युनिट इनडेफिनेट इंटिग्रेशन तेच सर्वात जास्त मार्क्सला आहे 20. हे 20 मिनिमम मार्क्स आहे. ते मॅक्झिमम 26 पर्यंत जाऊ शकतं. ऑप्शन सकट असतो ना आपला पेपर म्हणून. तर प्रत्येकात 2 ते 4 मार्क एक्स्ट्रा धरायचे. ते तेवढे जास्त जातात. ओके ऑप्शनला असतात म्हणून. आता तुम्हीच बघा पहिले 3 जे आहे इंटिग्रेशनचे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन त्यांचेच किती होतात 12 24 आणि 12 तर 44 तर सुरुवातीच्या याच्यात मिनिमम झाले आणि मॅक्झिमम ते 56 पर्यंत जातात आउट ऑफ 70. मॅक्झिमम 56 पेक्षा जास्त येऊ शकतं. आणि कालचे 2 वेगळे. आता यांच्यात थोडंसं असं होतं गडबड. एकमेकाचा क्वेश्चन ऑप्शन लाईन गेला मग आपल्याकडे येतं दोघं पण आपल्याला एकच सॉल्व्ह करायचं असं ना. ते तसा प्रॉब्लेम होऊ शकतो.
तर असं आहे इन शॉर्ट, मी सर्व इंट्रोडक्शन आजचं दिलंय. व्हिडिओला काय उगाच मला लांब करायची सवय नाही. माझे सर्व व्हिडिओ लेक्चर पण तसेच बाबा, टाइमपास मी करत नाही. जे कामाचं आहे ते शिकवतो, छान शिकवतो. सुखी राहा. चला, टाटा.